राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी हाती येतेय। राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीला बहुमत मिळालंय। लवकरच महायुतीचे नवीन सरकार सत्ता स्थापित करणार आहे। नव्या सरकारचा शपथविधी सोहळा लवकरच संपन्न होईल आणि राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे। मात्र विधानसभा निवडणुका संपन्न झाल्यानंतर राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे। ती म्हणजे निवडणुकीनंतर राज्यातील काही बाजारांमध्ये सोयाबीनचे दर वाढलेत। निवडणुकीपूर्वी 4,000च्या आत असणारे सोयाबीनचे बाजारभाव निवडणूक संपल्यानंतर लगेचच 5,000च्या वर गेलेत। महत्त्वाचं म्हणजे सत्ताधाऱ्यांना याचा फटका देखील बसला होता। विधानसभा निवडणुकीत देखील सोयाबीन बाजारभावाचा मुद्दा चर्चेत आला होता। निवडणुकीच्या काळात सोयाबीनला फारच कमी दर मिळत असल्याने सत्ताधाऱ्यांना याचा फटका बसेल असं म्हटलं जात होतं। मात्र सोयाबीनची हमी भावाने खरेदी सुरू करण्यासाठी शासनाने खरेदी सुरू केली आहे। यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे आणि आता निवडणुकीनंतर सोयाबीनचे बाजारभाव वधारू लागलेत। मात्र असं असलं तरी राज्यातील काही बाजारांमध्ये अजूनही सोयाबीनचे दर 5,000च्या आतच आहेत। यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळतंय। आगामी काळात बाजारभाव आणखी वाढतील अशी आशा देखील आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे। सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारं एक महत्त्वाचं नगदी पीक। यावर्षी खरीप हंगामाच्या एकूण लागवडी क्षेत्रापैकी जवळपास 34% क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.